शिवाजी जाधव नांदू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले वसंत भाऊ केदार यांना विनंती की त्यांनी पण समोर यायचे। लोकांचं वाटप या ठिकाणी करत आहोत। यानंतर वसंत भाऊ केदार, यानंतर आदरणीय ताई साहेबांना मी विनंती करतो की या ठिकाणी या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन करावं। आज शक्ती केंद्र प्रमुख, त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारे घोषणा दिल्या जात होत्या अगदी कार्यकर्त्याच्या गाड्याच्या अंगावर येत होते, बराच वेळ गोंधळ चालला, नेमकं काय काय झालं? मला सगळं काही दिसलं नाही, कारण माझ्या गाडीच्या भोवती माझेच कार्यकर्ते होते, त्यामुळे मला तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला नाही दिसलं। फक्त मी जेव्हा जात होते तेव्हा 2-3च मुलं होते ज्यांच्या हातामध्ये काळा रुमाल होता। ते मागच्याही 1-2 गावात झालं तेव्हा मीच एसपींना म्हटलं की हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवत आहेत आणि माझ्या मते तरी ते फक्त मला नाही दाखवत आहेत, सगळ्या नेत्यांना दाखवत आहेत, तर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करू नये अशी मी भूमिका घेतली। आजही 2-3 लोक अलीकडच्या बाजूला उभे होते, त्यांनी काळा रुमाल, झेंडे पण नाही, ते खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवलं। परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत काही जण म्हणजे खूप जोरजोरात ओरडाआरडा करतो, कारण काहीच नाही आहे, कारण काही घटनाच घडली तर ओरडाआरडा व्हायला पाहिजे, तर कारण काहीच घडलं नाही। तर मला असं वाटतं की हे जे 4 लोक उभे होते ते जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनातले असतील, पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की जरांगे पाटलांच्या आंदोलनातले असतील, ते मला थोडंसं राजकीय वाटतं। ताई, मराठा आरक्षणाला कायम समर्थन देणारे तुम्ही आहेत, लोक जे आहेत ते का विरोध करीत असतील, काय तुम्ही याच्यामध्ये ऑब्झर्व? मला थोडीच विरोध करतात, तिकडे दुसरे लोकांना जाऊ दिलं का त्यांनी तपासावं, मला माहित नाही। मला विरोध करता येत नाही, ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतात। मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यातही प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतायत। आता मलाच करतात असं मला वाटत नाही, आणि मलाच करतात असं चित्र केलं तर ते काही मग ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं, ते आंदोलक नसतील असं वाटतं। पण ते सगळ्याच नेत्यांना प्रचारासाठी जायचं आहे, अनेक लोकांच्या घरी जावं लागेल, त्यांना पण जायचंय, आता ते पण उमेदवार जाहीर करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेसमध्ये, त्यांनाही जायचं सगळ्या गावांमध्ये, सगळ्या समाजांमध्ये असं आहे। त्याच्यामुळे मागणी एका ठिकाणी आहे आणि एखाद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, पण मला 100% खात्री आहे की हे जरांगे पाटलांचे माणसं नाही। हो, नक्की करत असतील, आता निवडणुकीत कोणी प्रयत्न करेल। काय आव्हान असेल यांना, सगळ्या मराठा आंदोलक असतील किंवा इतर, की अशा पद्धतीने कुठलाही उमेदवार गेला तर हे चुकीचीच पद्धत आहे, नेमकं तुमचं आव्हान काय असेल सगळ्या बीडकरांना? खरं सांगू का, आता जे प्रश्न तुमचे सर्वांचे आहेत ते प्रश्नच तुमचे उत्तर आहेत। तुम्ही प्रश्न असाच विचारता की हे चूक आहे की नाही, मग तुम्ही आव्हान करणार काय? तुम्हाला पण हे असं वाटतंय, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळं आव्हान करण्याची आवश्यकता नाही। जे लोक सुसंस्कृत, सुशिक्षित, संयमी, शांत स्वभावाचे आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला फारशा आवडत नाहीत, पण मी आत्ताही परत म्हणते, मीडियाने योग्य लावा, मला नाही वाटत ते जरांगे पाटलांचे आंदोलक होते। मला त्या ठिकाणी तेवढ्यापुरतं, कारण मी जिल्ह्यातही फिरते, जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा अख्खी शिवशक्ती परिक्रमा मी काढली, मला कुठेच काही अनुभव आला नाही आत्तापर्यंत। मी जिल्ह्यात गेले 8-10 दिवस झाले, सगळीकडे फिरते, केज तालुक्यात ते पण त्याच ठिकाणी असा अनुभव येणं, मला वाटतं राजकीय लोक असावेत, जरांगे पाटलांचे बिलकुल नसावेत। मला नाही वाटत ते अशी काहीतरी चुकीची भूमिका कधी घेतील। केज तालुक्यातीलच जे संभाव्य उमेदवार आहेत ते केज तालुक्यातीलच आहेत, मग उमेदवारी मिळणे